ठरलं तर मगचा 20 नोव्हेंबरचा प्रोमोची सुरुवात होते ती अत्यंत तणावपूर्ण वातावरणाने. घरात सगळेजण पूर्णा आजींच्या खोलीकडे धाव घेतात. खोलीत दाखल झाल्यावर त्यांना धक्काच बसतो. आजी पलंगावर बेशुद्ध अवस्थेत असतात. अर्जुन आजींना साथ घालतो. पूर्णा आजी, उठा ना, डोळे उघड. अस्मिता आणि कल्पना देखील कळवळून त्यांना हाका मारतात. आजी, पूर्णाई, उठा ना हो. घरातील सदस्य तात्काळ आजींचे पाय चोळायला लागतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडतात, पण आजींकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. घाबरलेली कल्पना अश्विनला आजींची तपासणी करण्यास सांगते. अश्विन, बघ ना, नेमकी काय झाले आहे. या घटनेने अर्जुन आणि सायलीच्या मनात संशयाचे वादळ उठते. आपल्या खोलीत आल्यावर सायली अर्जुनसमोर एक महत्त्वपूर्ण निरीक्षण मांडते, जे संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य वाढवते. सायली म्हणते, मला आता खात्री आहे, मैना सदा यांनी केवळ चोरी केली नाही, तर त्यांनी पूर्णा आजींना गुंगीचे औषध दिले आहे. सायली पुढे सांगते, आणि त्यांचा तो बहाणा की मी माझ्या मुलीकडे होतो, मला ते साफ खोटं वाटतंय. सायलीचा हा संशय ऐकून अर्जुनला आता सत्य लपवता येत नाही. तो गंभीर होत सायलीकडे पाहतो आणि धक्कादायक सत्य उघड करतो. अर्जुन म्हणतो, सायली, तुझे म्हणणे बरोबर आहे. ते खोटं बोलत होते. ते 2 दिवस त्यांच्या मुलीकडे नव्हते, तर ते थेट पोलीस कोठडीत होते. अर्जुनने केलेला हा स्फोटिक खुलासा ऐकून सायलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती पूर्णपणे हादरून जाते. आणि इथेच हा प्रोमो संपतो. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.